आता महाराज साहेब बसलेत म्हणून मी बोलाना, नाही तर मग 2-3 शब्द मला लगेच बोलायचे होते. ते फुकटे आहेत. त्यांचं कसं आहे, ते असं म्हणतात आम्ही पगार देतो तुम्हाला मोडी लिपी अभ्यासाला, महिनाभर नादी देत आणि नंतर काम करून घेते, त्यांना पैसे देत नाहीत, मग त्याचा अर्ध्यात सोडू. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की मी ज्या मोडी लिपी अभ्यासकाचे पैसे राहिले ते द्या, आणि नवीन तुम्हाला कोण नियुक्त करायचेत ना त्यांना खरं बोला. एक तर सांगा तुला पगार देणार आहे म्हणले तर द्या, आणि तुम्ही देणार ना त्याला सांगतो समाजासाठी काम करते, फुकट तरी करीन, तुम्ही नादी लावू नका. म्हणून आता त्यांनी जर 30 घेतलेत, आपण त्याच्यात आणखीन वाढ करायला लावू. आणि असं पण काम करता येतं. आपल्याला जर समाजाचं हित साधायचं, आपल्याला जर काहीतरी करून दाखवायचं या जीवनात येऊन, तर मोडी लिपी अभ्यासक तज्ज्ञ पत्र घेऊन सुद्धा समाज हितासाठी दस्तावेज शोधू शकतोय. आमच्याकडे शोधले, इकडं सुद्धा मी तशी प्रक्रिया करून देतो. हे शब्द आहे, इकडं प्रक्रिया करून. कुठल्या यादीवर? शासनाच्या अधिकृत यादीवर नसल्यामुळे त्यांची अडचण निर्माण होते. राज्यात 30च असल्यामुळे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.